नमस्कार मंडळी, चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला तर मंडळी, प्रत्येक सणाला प्रत्येक घरात बनवली जाणारी पुरणपोळी मी तुम्हाला आज दाखवणार आहे, पण गावच्या पद्धतीने. तर चला, इथे मी 2 वाटी डाळ घेणार आहे मंडळी. बघू शकता, मी 2 वाटी डाळ घेतलेली आहे. ही माझ्या घरची डाळ आहे. तुम्ही जर विकतची डाळ यूज करत असाल तर थोडीशी कमीसुद्धा केली तरी चालेल, कारण की विकतची डाळ खूप जास्त फुगते, त्यामुळे आपल्याला तितकी लागत नाही. पण मी इथे 2 वाटी डाळ घेतली. आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा विकतची डाळ यूज करत असाल तर छान त्याचा कलर पूर्णपणे काढून घ्या, धुवून घ्या छान. आता मी इथे तेल आणि हळद टाकलेली आहे, कारण की आपल्या पुरणाचा छान असा कलर येणार. तर हळद मित्रांनो जास्त टाकू नका, थोडीशी किंचित टाका, पूर्ण कलर येऊन जाणार तुमच्या पुरणाला. तर इथे मी 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. थोडंसं कुकरला थंडसुद्धा होऊ दिलं आहे, त्यानंतरच मी कुकरचं झाकण काढलेलं आहे. तर बघा मंडळी, मी इथे आमटीसुद्धा बनवणार आहे, त्यामुळे जे पाणी आहे आता डाळीत राहिलेलं ते पाणी मी आता काढून घेणार आहे, कारण की मी आधीच जास्त पाणी टाकलेलं होतं, कारण मला आमटी बनवायची होती त्यामुळे. तर तुम्हाला आमटी बनवायची नसेल तर थोडंसं तुम्ही पाणी कमीसुद्धा टाकलं तरी चालेल. तर मी इथे मिक्सरचा किंवा पाट्याचा वापर करणार नाही आहे. तुमच्याकडे पाटा असेल तर त्याचा तुम्ही यूज करू शकता, खूप छान त्याच्यावर पण बनतं. आणि मॅशरनी मित्रांनो 15 ते 20 मिनटाचं काम फक्त 5 मिनटात होते, त्यामुळे मॅशरनी मला खूप इझी वाटते. कारण की पुरणाचा स्वयंपाक जेव्हा आपण बनवतो तेव्हा खूप टाईम लागतो आणि वेळसुद्धा लागतो, त्यामुळे मॅशरचा यूज करणार तुम्ही तर पटकन 5 ते 2 मिनटात होऊन जाणार. तर बघा मंडळी, मी इथे कढई ठेवलेली आहे. 2 चम्मच तूप टाकून घेतलेलं आहे, कारण की मंडळी 2 ते 3 दिवस तुम्हाला जर आपल्या पुरणाला छान असं ठेवायचं असेल तर नक्की तुपाचा यूज करा, कारण की तुपाने पुरण खराब होत नाही आणि छान असा एक अलग असा फ्लेवर येतो पुरणामध्ये, त्यामुळे इथे मी तूप टाकणार आहे. तर तुपाला छान असं पुरणामध्ये मिक्स करून घ्या आणि त्यानंतर साखर टाका. तर मंडळी, साखर ही ऑप्शनल आहे. तुम्हाला गूळ यूज करायचा असेल तर तुम्ही गूळ करा, पण मी इथे साखरच टाकणार आहे, कारण की आम्ही आधीपासून साखरच्याच पुरणाच्या पोळ्या बनवतो, त्यामुळे आम्ही साखरच यूज करतो. पण काही लोकांना हेल्दी वाटत नाही साखरच्या रेसिपी, त्यामुळे त्यांना मी सांगते की तुम्ही गूळच यूज करा, कारण की खूप लोक राहतात ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम राहतो किंवा अजून काही प्रॉब्लेम राहतो, त्यामुळे ते यूज करत नाही साखर. तर तुम्ही इथे गूळ यूज केला तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि गुळाचं पुरण तुम्हाला जास्त शिजवायला टाईमसुद्धा लागणार नाही. साखरचं जे राहते पुरण ते खूप जास्त पतलं होते, त्यामुळे आपल्याला टाईम लागतो. तर इथे मी जायफळ आणि विलायची घेतली, छान अशी कुटून घेतली आहे खलबत्त्यात, आणि त्यानंतर इथे टाकलेला आहे. मित्रांनो, जायफळ टाकायला विसरू नका, खूप छान फ्लेवर येतो, पण जास्त टाकू नका मित्रांनो, थोडंसंच टाकायचं आपल्याला. आणि विलायची तुम्ही जास्तसुद्धा टाकली तरी चालेल. बघा, आता आपलं पुरण छान असं घट्ट घट्ट होत आहे. जोपर्यंत अजून याच्यापेक्षा पण घट्ट होत नाही तोपर्यंत शिजून घ्या. तर बघा मंडळी, आपलं पुरण आता छान असं घट्ट झालेलं आहे. तर आता आपण पटकन कढईतून याला काढून घेऊ एका प्लेटमध्ये. 2 ते 3 मिनिट असं फॅन खाली ठेवा, छान असं होऊन जाणार. तर बघा मंडळी, इथे मी कोणताही मैद्याचा वापर करणार नाही आहे. मी इथे गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ मंडळी हे विकतचे गहू आहे आणि छान क्वालिटीचे गहू आहे. तर त्याच पिठाने मी आज पोळ्या बनवणार आहे. तर बघा, इथे 2 ते 3 वाटी मी पीठ घेतलं. आता पीठ मळायची पद्धतसुद्धा, तर इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि छान असं आता आपल्याला मीठ पण टाकलेलं आहे मी पिठामध्ये, आणि छान असं मळून घ्यायचं आहे. जसं जसं तुम्ही कणिक मळणार तसं तसं खूप छान अशी लवचिक बनणार. बघू शकता, इथे एक कणसुद्धा याच्यात मैदा मी यूज केलेला नाही आहे मंडळी, कारण की विकतचे जे गहू राहतात ते खूप सॉफ्ट आणि छान अशी कणिक बनून येते, त्यामुळे मैद्याचा वापर तुम्हाला बिलकुलही करायचा नाही आहे. आणि मैदा आपल्या हेल्थसाठी पण छान नाही आहे, त्यामुळे बघू शकता आपली कणिक मळलेली आहे. आता तेल टाकायचं आहे आणि थोडंसं मिक्स करून 10 ते 15 मिनटासाठी रेस्टवर ठेवून द्यायचं आहे, कारण की जेव्हा पण तुम्ही पुरणाच्या पोळ्या करणार तर 10 ते 15 मिनिट जे आपली कणिक राहते गव्हाचं पिठाची
त्याला छान असं राहू द्या, कारण की त्यानंतरच तुमच्या परफेक्ट पोळ्या बनणार. तर बघा मंडळी, मी ते परफेक्ट 25 मिनिट इथे ठेवलेला आहे आणि त्यानंतरच आता मी याच्या पुरणाच्या पोळ्या बनवणार आहे. तर अजून एकदा हाताने छान असं मळून घ्या कणकीला. बघा आपली कणिक किती सॉफ्ट झालेली आहे. हे गव्हाचंच पीठ आहे मंडळी. तर बघा आपलं पुरणसुद्धा मी एका डब्यात भरून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर आता मी इथे तूपसुद्धा घेतलेलं आहे, कारण की तुपाशिवाय पोळ्या नरमलच येत नाही. तर बघा इथे थोडंसं अजून गव्हाचं पीठ घेतलं मी आणि आता आपण आपल्या पोळ्या करायला सुरुवात करूया. जर इथे मैदा, तुमच्या जर पोळ्या फाटत असेल तर तुम्ही इथे मैदासुद्धा यूज केला तरी चालेल, फक्त कणकीला लावायला. तुम्ही कणिक मळायसाठी मैदा नका घेऊ, फक्त आपलं जे हे आहे उंडा आहे त्यालाच लावायला घ्या. तर बघा मंडळी, आता अशी आपल्याला एक चाकोली बनवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये असा पुरणाचा गोळा भरायचा आहे आणि अजूनसुद्धा थोडंसं पुरण मी इथे भरून घेणार, कारण की माझी चाकोली थोडीशी मोठी झाली आणि पुरण कमी. तर बघा मंडळी, आपण किती मोठं पुरण इथे भरलेलं आहे छान असं. आता हाताने असं दाबत न्यायचं त्याला खालून, जेणे की आपले जे हे आहे पुरणाचा जो गोळा आहे तो छान बनून तयार होणार. तर बघा मंडळी, इथे आपल्याला जे वर निघालेलं पुरण आहे त्याला हाताने छान असं टॅप करून घ्या. त्यानंतर जो वरती थोडासा उंडा राहणार तो थोडासा काढायचा आहे. पूर्ण बिलकुल काढू नका मंडळी, कारण की मग पोळी फाटू शकते. तर बघा इथे थोडासा मी काढणार आहे आणि बाकीचा जो आहे तो तिथेच असा छान लावून घेणार आहे. तर बघा मंडळी, आपले जे पोळीचा उंडा आहे तो छान बनलेला आहे. तर मी इथे आता पळपाट किंवा कशाचाही यूज नाही करत आहे, पेपरचा सुद्धा नाही. जो आपला किचनचा वटा राहतो छान असा धुवून घ्या आधी आणि त्यानंतरच अशी टॅप टॅप करून पोळी नंतर बेलननी लाटून घ्या. तर ही पोळी मित्रांनो एकदम परफेक्ट बनते, कुठेही न फाटता. आता तुम्हाला दिसत असेल थोडं, पण आपलं पुरण जे आहे ते दाणेदार पुरण आहे. मी मॅशरनी मॅश केलेलं आहे, त्यामुळे थोडे कण राहिलेसुद्धा असेल तर ते पोळीतून दिसणार. तर त्यामुळे ती पोळी अशी खायला खरपूस लागणार, मस्त छान लागणार. तर तावा ठेवलेला आहे मंडळी, तूपसुद्धा टाकलेला आहे. तर मंडळी खूप लोक एक चूक करतात की खालून पोळी छान होऊ देत नाही आणि पटकनच म्हणजे सराट्याने काढायला पाहतात. तर त्यामुळे काय होते, आपली पोळी फाटून जाते. तुमच्याकडे कोणताही चम्मच असेल, काही असेल तर आधी पुरणपोळीला खालून छान असं फिरवून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही पोळी काढा. तर बघा आपली पोळी अशी फुगायला सुरुवात झालेली आहे. तर पहा मंडळी, खूप लोक मग नंतर कमेंट करतात की पोळी व्यवस्थित फुगली नाही, त्यामुळे मी एकदम तुम्हाला जवळून दाखवत आहे की पोळी कशा प्रकारे फुगलेली आहे. इथे बघू शकता, तर वरतून जे आहे वाफ निघालेली आहे आणि मागूनसुद्धा पहा किती परफेक्ट पोळी फुगलेली आहे. तर मंडळी, या पद्धतीने जर तुम्ही पोळी बनवणार तर एकदम परफेक्ट बनणार, कुठेही न चुकता, कुठेही काहीच न होता. ही दुसरी पोळी आहे मंडळी माझी, ही सुद्धा बघू शकता तुम्ही छान अशी फुगलेली आहे. आणि आपल्याला गॅसचा जो फ्लेम आहे तो मीडियम टू हाय ठेवायचा आहे, कारण की तुम्ही स्लो याच्यावर ठेवणार तर तुमची पोळी परफेक्ट बनणारसुद्धा नाही आणि फुगणारसुद्धा नाही. तर मंडळी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर बघा आपल्या पुरणाच्या पोळ्या तयार आहे आणि आपलं होळीचं ताटसुद्धा तयार आहे. तर बघू शकता मी इथे गव्हाच्या पिठाच्या कुरड्यासुद्धा काढलेल्या आहे. आता खूप लोकांना दही खायचं राहते पुरणपोळी संग आणि आमटीसुद्धा, खानदेशी आमटीसुद्धा बनवली आहे. तर बघा आपली पुरणपोळी